नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कृष्णाच्या शेतीला आग लागलेली असते तेव्हा ती तिथे उदास होऊन भक्तीला बोलते की वर्षभर जी मेहनत केली ना ती वाया गेली. पेरणीसाठी जे बियाणं आणलं होतं ते पूर्णपणे खाक झाले. गाठीशी 1 रुपया पण राहिला नाही. काय करायचे आता? सगळं पुन्हा उभं कसं करायचं? भक्ती बोलते, आता मी तरी काय सांगू. बंब्या तिथे साफसफाई करत असतो तेव्हा तो कृष्णाला बोलतो की घात झाला. कृष्णा रडूनच बोलते की म्हणजे शेतात आग लागली नव्हती, लावली होती. दोघींना मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो आणि बंब्या ते कड कृष्णाच्या हातात देतं. तेव्हा भक्ती पण बघते आणि बोलते की या कड्यामध्ये तर सुलोचना रांगडे पाटील लिहिलं आहे. कृष्णा आश्चर्यानेच बोलते की काय? बघू म्हणजे हे बाळजाबाईचं कड आहे. याचा अर्थ भक्ती मध्येच बोलते की म्हणजे डेअरी विकायचा विरोध केला त्याचा राग असा काढला हो यांनी. कृष्णा बोलते की भक्ते हे जर खरं असेल की नाही तर बाळजाबाईंना ही शिक्षा भोगावीच लागणार. ती आपले डोळे पुसून बोलते की माझ्या मेहनतीची राख रांगोळी केली ना आता, मी शांत बसणार नाही. तर दुसरीकडे तिघेजण पोलीस स्टेशनला जातात आणि पोलीस त्यांची तक्रार घेत नाही. पोलीस बोलतो की तक्रार ती सुद्धा बाळजाबाई विरोधात. कृष्णा बोलतो की शेताचं खूप नुकसान झालं आहे आणि मी उगाच नाही बोलते, तर माझ्याकडे पुरावा आहे ना. पोलीस बोलतो की तरीही तक्रार घेणार नाही. उगाच मोठ्या लोकांवर आळ घेऊन स्वतःची पोळी भाजून घेऊ नका. अगं बाळजाबाईने तुझं काय नुकसान केलं आहे? त्यात प्रत्येक माणसाच्या मदतीला धावत असतात, लोकांना न्याय देतात आणि त्यांच्यावर आरोप करताना तुला लाज नाही वाटत? चल निघ इथून. कृष्णा बोलते की साहेब आहो. पोलीस बोलतो की निघ नाही तर तुलाच आत टाकेन. कृष्णा बंब्याला इशारा देते. बंब्या टोपलीतून शेतातले जळालेले सामान घेऊन येतो. तेव्हा पोलीस बोलतो की हे आहे, हे काय आहे? हे घेऊन आला, जावा बरं. तेव्हा कृष्णा बोलते की साहेब माझ्या वावरातलं संसार पार जळालाय, आता फक्त सांगाडे उरले आणि याचा काहीही उपयोग नाहीये. याला बाहेर ठेवले तर पावसात भिजतील, वाहून जाते. त्यापेक्षा समोर ठेवले की नाही तर तुमच्या लक्षात येईल कुणाचा तरी संसार मातीमोल झाला आणि त्यासाठी आपण काही पण करू शकलो नाही. साहेब न्याय मागायला आलो होतं पण आम्हाला माहिती नाही की गरिबांना इथे न्याय भेटत नाही म्हणून. तेव्हा तिथे मोठे साहेब येतात आणि बोलतात की काय झालं? तेव्हा कृष्णा सगळा घडलेला प्रकार सांगते. तेव्हा मोठे साहेब बोलतात की शिंदे तुम्ही कंप्लेंट लिहून घ्या आणि मी स्वतः जाऊन अटक करतो. तिथे तिघांना खूप आनंद होतो. तेव्हा कृष्णा हात जोडून बोलते की साहेब आभारी आहे, तुम्ही माझं म्हणणं ऐकलं ते. आणि साहेब तिथून निघून जातात. दुसरीकडे बाळजाबाई टेन्शन मध्ये येऊन फेऱ्या मारत असते. ती जयकांत आणि काकाला बोलते की असं कसं गायब झालं? पंख फुटले की काय? कसं शोधायचं, कसं मिळायचं? आजच्या आज कळायला पाहिजे मला. तर तिथे मैनावती काकी हळूच आपल्या काकाला बोलते की आता हिच्या कड्याला पंख फुटले की पाय आपल्याला कसं माहिती? स्वतःच्या कडेला लक्ष ठेवता येत नाही का? काका तिला हळूच बोलतो की गप बस तरी, तिची कुजबुज काही संपत नाही. तेव्हा बाळजाबाई बोलते की तुला काय बोलायचं आहे ते मोठ्याने बोल, हळू बोलू नकोस. तेव्हा मैनावती काकी बोलते की तेच मी बोलत होते की कड कुठे गेलं असेल. बाळजाबाई बोलते की तेच, आता ते पोलीस शोधून काढतील. आणि तिथे पोलिसांची गाडी समोरच येते. जयकांत मनातच बोलतो की पोलिसांना तर बोलवलं नाही, इतक्या वेगाने आले. आणि सर्वजण मोठ्या साहेबांकडे जातात. तेव्हा बाळजाबाई बोलते की इन्स्पेक्टर साहेब बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली म्हणजे मी तुमच्याकडेच यायला निघाले होते. तेव्हा गाडीतून कृष्णा उतरते. तेव्हा जयकांत घाबरून मनात बोलतो की इथे काय करते ही? माझ्या नावाची कंप्लेंट केली की काय? बाळजाबाई बोलते की ते माझ्या हातातलं कड. कृष्णा मध्येच बोलते की तुमचं कड आहे ना? बाळजाबाई बोलते की हे माझं कड तुझ्याकडे. तेव्हा कृष्णा बोलते की तुमचं कड मला वावरात सापडलंय, त्याच वावरात जे तुम्ही रात्री रागात जाळून टाकलं. तेव्हा तिथे आढळराव शांतपणे ऐकत असतो आणि गालातल्या गालात हसतो. कृष्णा बोलते की बाळजाबाई मी तुम्हाला आईप्रमाणे मानत होते. देवी आई नंतर कोणाला मानलं आहे ते फक्त तुम्हाला. तुमचा रुबाब, तुमचा दरारा, सगळं काही तुमचं खूप आवडायचं. तुमच्या नावाची मी भक्तीच करत होते. मी पण काल रात्री तुम्ही जे केलं आहे ना तेव्हापासून तुम्ही माझ्या नजरेत उतरला आहात. मी डेअरीला विरोध केला म्हणून तुम्ही माझ्या संसाराचा विस्फोट केला का? जयकांत बोलतो की कृष्णा डोकं ठिकाणावर आहे ना? मैनावती काकू बोलते की नाही नाही, मी त्यांना जाऊ देणार नाही, ते निर्दोष आहे.
ते असं काही पण करणार नाही. त्यांना जन्मठेप झाली तर मी त्यांना घेऊन जाऊ देणार नाही. बाळजाबाई रागानेच बोलते की मैनावती. तेव्हा काका बोलतात की बाळजाबाईने तुझे शेत जाळलं आहे, त्याचा काय पुरावा आहे का? मोठे साहेब बोलतात की पुरावा आहे म्हणूनच अटक वॉरंट घेऊन आलो आहे. काका ते अटक वॉरंट वाचतात. बाळजाबाई बोलते की इन्स्पेक्टर साहेब, मी काही पण केलेलं नाही आहे. ही पोरगी खोटं बोलत आहे. मोठे साहेब बोलतात की बाळजाबाई, आमच्यावर प्रेशर आहे आणि पुरावेही तुमच्या विरोधात आहे, त्यामुळे तुम्हाला अटक करावीच लागेल. जयकांत मध्येच बोलतो की ओ खाकीवाले साहेब, आमच्या काकीला अटक करायची नाही, मागे हो. आणि तो सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवायला सांगतो. तिथे सगळे कार्यकर्ते येतात आणि बोलतात की आमच्या बाळजाबाईंना अटक करायची नाही, काही पण झालं तरी पण अटक करायची नाही. सगळे हेच नारे लावतात, बाळजाबाईंना अटक करायची नाही. मोठे साहेब बोलतात की बाळजाबाई, शांतपणे प्रेमाने अटक करून घ्या, मला कायद्याची भाषा शिकवायला लावू नका, प्लीज कोऑपरेट करा. जयकांत बोलतो की इन्स्पेक्टर साहेब. तेव्हा बाळजाबाई मध्येच बोलते की जयकांत, शांत राहा. इन्स्पेक्टर साहेब, सगळं तुमच्या मनासारखं होईल, शांततेने, कायद्याने, प्रेमाने. पण काय आहे, हे माझे कार्यकर्ते, ते माझ्यावरती खूप प्रेम करतात, मग कसं करायचं सांगा? त्यांच्या या प्रेमाला कसा लगाम घालायचा? आणि तिथले कार्यकर्ते परत ओरडायला लागतात. तेव्हा बाळजाबाई बोलते, थांबा, बाजूला व्हा. या पोरीने माझ्यावर आरोप केलाय, घेऊन चला मला, पण मी निर्दोष आहे हे सिद्ध झाल्याशिवाय मी पोलीस स्टेशनवरून हलणार नाही. ही पोरगी मला स्वतः जेलमधून बाहेर काढेल. या घाला बेड्या. सर्वजण एकमेकांकडे पाहत राहतात. बाळजाबाई बोलते, इन्स्पेक्टर साहेब, घाबरू नका, हे आमच्या शब्दाबाहेर नाही, चालू द्या तुमचं काम. ए पोरी, माझ्या दारात येऊन माझ्याशी बोलून शहानिशा करायची होती ना, थेट पोलिसात गेलीस तू? काय हरकत नाही, आता थेट कोर्टात भेटू, कोर्टात केसचा निकाल लागेल, चला. बाळजाबाई तिथून घेऊन जातात. तर दुसरीकडे दुष्यंत फोनवरती बोलत असतो. तेव्हा तिथे गौतमी येते आणि बोलते की देशमुखाचा इव्हेंट लॉक झाला आहे. दुष्यंत बोलतो की सिरियसली, दॅट्स ग्रेट यार. गौतमी, इफेक्ट मी आताच पनवेलकरांच्या मॅनेजरशी बोललो, त्या इव्हेंटसाठी आपल्याला ग्रीन सिग्नल मिळाला आहे ऑलमोस्ट. गौतमी बोलते की व्हॉट, सुपर. तेव्हा दुष्यंतला घरचा फोन येतो. तेव्हा गौतमी बोलते की काय रे, काय झालं? यावर दुष्यंत जरा टेन्शन मध्येच बोलतोय की आईला अटक झाली आहे. गौतमी बोलते, पण का? त्यावर दुष्यंत बोलतो की मला नाही माहिती, मला आताच जावं लागेल. तर दुसरीकडे पोलीस स्टेशन जवळ सगळे रिपोर्टर्स बोलतात की बाळजाबाई, तुमच्यावरती झालेले आरोप तुम्हाला मान्य आहे का? सगळे रिपोर्टर प्रश्नावर प्रश्न करत असतात. तेव्हा तिथे आढळराव मनात बोलतो की सत्तेला जेव्हा समोरचा माणूस दिसणारा होतो तेव्हा त्या वागण्याला माज म्हणतात. तेव्हा आपल्याच कर्मामुळे समोरच्या माणसाने आपल्याला बघू नये असं जेव्हा वाटतं तेव्हा त्या वाटण्याला लाज म्हणतात. माज ते लाज. या तुझ्या प्रवासासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा. बाळजाबाई बोलते की गणपत भाऊजी, आता जे काही घडले त्याचा सोक्षमोक्ष लगेच लागला पाहिजे. तुम्हाला कळत असेल मला काय म्हणायचं आहे ते. काका बोलतो की तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं करतो सिस्टमॅटिकली. तर दुसरीकडे दुष्यंत निघालेला असतो. तेव्हा तो सर्वांना फोन करतो, पण कोणाचाच फोन लागत नाही. तो चिडूनच बोलतो की अरे, सगळ्यांचे फोन कसे लागत नाही? मला काही इन्फॉर्म करायला नको? आईला अरेस्ट झाली आहे, कोणामुळे झाली आहे, काय चाललं आहे ते मला नेमकं कळायला नको? आईला अरेस्ट होण्यामागे जे कोणी व्यक्ती रिस्पॉन्सिबल असेल ना, त्याला मी सोडणार नाही. तो दुसरीकडे आढळराव त्या माणसाला बोलतो की खूप दिवसांनी घसा जरा गरम झालाय, सारखं वाटते, इतकी वर्ष झाली म्हणजे लग्न झालं तेव्हापासून बोलायला काही हरकत नाही. या तुमच्या लाडक्या बाळजाबाई आमच्या डोक्यावर बसून मीरा वाटायला लागले, आता त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला असं वाटायला लागलंय. इथे दुसरीकडे दुष्यंतची आणि कृष्णाची समोरासमोर गाडी उभी राहते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.